दादा नाव सांगा तुमचं. भाऊ जाधव. ओके. या भागामध्ये बदल होतील असं दिसतंय. हे कुठलं गाव आहे तुमचं? असाने मिनुंबरवाडी. या भागामध्ये आमदार बदलतील अशा काही चर्चा आहे या भागातून? हा आहेत ना चर्चा, तरुणांच्या चर्चा आहेत. तर आमची तर काही इच्छा नाही माणूस बदलावा म्हणून, कारण पूर्व भागातला जर माणूस आला आमदार म्हणून तर तो पश्चिम पट्ट्यामध्ये लक्ष टाकीलच असं नाही. तर आमचा हा माणूस पहिल्यापासून त्याला खडा आणि माणूस नावानेशी ओळखणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला काय माणूस बदलायचा नाही. आता माळीसारखी दुर्घटना झाली तर एक क्विक सकाळी 8:30ला फोन केला तर 12 वाजेपर्यंत यंत्रणा तिथं आली होत्या सर्व. अशा ठिकाणी लक्ष टाकणे या माणसाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही काही बदलाची अपेक्षा नाही आमची. आता हे चर्चा हे उगच आहे मग या तरुण पोरांच्या चर्चा आहेत. तरुण पोरांना काय माहिती माग होता बा कसा ना आता झालाय कसा. आम्ही आंबेगाव पर्यंत डोले करून लोक नेत होतो पायी. पावसाळ्यात तर काय आला पाहिजे, आणि आता आमच्या दारापर्यंत डांबरीकरण आहे. त्यामुळे हा विकास पाहता आम्हाला बदल करावा असं अजिबात अपेक्षित नाही. आता निकम साहेब यांचं पण तालुक्यात खूप चांगलं काम आहे म्हणतायत. हा म्हणतात, पण काय आम्हाला तर काय माहित नाही. आता ते काम कुठं आम्हाला दिसले, फक्त आता लोकसभेपासून आम्ही पाहतोय त्यांना. पण आता या भागात म्हणजे खासदारकीला जे झालं त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात हा झालं. आता एकंदरीत लोकांचं मत आहे की बदल पाहिजे वगैरे, मग ते कशामुळे लोक असं पोरं असं म्हणतात? मग तरुण पोरं काय म्हणतात, खासदारकीला का झालं तर जरा लोक नाराज झाली थोडीशी. साहेबांनी शरद पवार साहेबांना सोडायला पाहिजे नव्हतं अशी प्रत्येकाची इच्छा होती. आमची ज्येष्ठांची ती इच्छा होती. तर त्यामुळे थोडीशी नाराजी झाल्यामुळे लोकसभेला थोडासा फरक पडला. नाहीतरी लोकसभेला पहिल्या 2 वेळा 3 वेळा फरक पडलाच होता. तरी तिन्ही तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे असतानाही आढळराव पाटील येतच होते निवडून, आणि त्याच्यातून ते शरद पवार साहेबांकडे समजा सोडलं यांनी, पण तो लय फरक न मानता आढळरावच लोक नाराज होते. त्यामुळं हा फरक झाला. आता काय फरक होणार नाही असं वाटत नाही. नाही ना? हो, म्हणजे आमदार वळसे पाटील वळसे पाटीलच येणार 100%.